प्रभाग क्रमांक 3च्या नगरसेविका सुवर्णा मोरे यांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना। स्वतः रस्त्यावर उतरून गगनगिरी आश्रम परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटून घेतल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घेतली खबरदारी। सुवर्णा मोरे यांचे नागरिकांनी मानले आभार। खोपोली प्रतिनिधी सूरज सुरवशे। मुसळधार पावसामुळे अनेक शहरात झाडे व झाडांच्या फांद्या पडून अनेक नागरिक जखमी झाले तर अनेक नागरिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहेत। अशाच घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गगनगिरी आश्रम परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्याचे नगरसेविका तथा बाल कल्याण सभापती सौ. सुवर्णा मोरे यांनी प्रशासनाला आदेश दिले होते। केवळ आदेश न देता स्वतः जातीने रस्त्यावर उतरून धोकादायक फांद्या छाटून घेतल्या। मुसळधार पावसामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली। गगनगिरी आश्रम परिसर आणि त्याभोवतीच्या भागात अनेक जुनी व मोठी झाडे आहेत। पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह होणाऱ्या अतिवृष्टीमुळे या झाडांच्या सुकलेल्या आणि कमकुवत झालेल्या फांद्या तुटून पडण्याची शक्यता निर्माण झाली होती। यामुळे या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या, वाहन चालकांच्या व भाविकांच्या जीविताला आणि मालमत्तेला मोठा धोका निर्माण झाला होता। ही बाब गांभीर्याने घेत कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी सदर गंभीर घटनेची दखल घेत नगरसेविका सुवर्णा मोरे यांनी तातडीने पावले उचलत संबंधित विभागाकडून क्रेनच्या सहाय्याने या धोकादायक मोठ्या फांद्या तोडण्यात आल्या। पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडून जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी ही छाटणी युद्धपातळीवर करण्यात आली। नगरसेविका सुवर्णा मोरे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी सुवर्णा मोरे यांचे मानले आभार। ही जुनी झाडं आहेत आणि जे आपले मोहनवाडीतले स्टॉलधारक आहेत तसेच रिक्षा स्टँड पण इथे आहे आणि बरीचशी गगनगिरी महाराजांचं मठ धार्मिक स्थळ असल्या कारणाने बरीचशी रहदारी इथे असते आणि जी झाडं आहेत त्याच्या फांद्या या आत्ता झालेल्या मुसळधार पावसामुळं पडलेल्या आहेत, पण आणखीन काही नुकसान होऊ नये त्यामुळं आपण हे आपल्याकडे जे कंप्लेंट आलं त्या कंप्लेंटची दखल आपण तात्काळ घेतलेली आहे आणि यंत्रणा लावून आपण झाडं तोडण्याचं काम चालू केलं। आपल्या खोपोली नगर परिषदेच्या बाल कल्याण सभापती तथा आमच्या वार्डाच्या नगरसेविका सन्माननीय सुवर्णाताई मोरे यांना मोहनवाडी फूड स्टॉल तसेच आमचे गगनगिरी रिक्षा स्टँड म्हणजे सर्व आम्ही मोहनवाडीतले तसेच गगनगिरी आश्रम येणारी सर्व जे भाविक इथे येतात करत असतात नेहमी आणि जसं आमचं मोहनवाडी फूड स्टॉल आहे त्यांच्यासमोर जे नाश्ता करण्यासाठी किंवा रिक्षा स्टँडला रिक्षात येण्या जाण्यासाठी जी लोक इथे उभे असतात कालांतराने हा खूप मोठा झाड आता त्यांच्या फांद्या पूर्ण खाली उतरल्या होत्या तर त्या विनंतीला आम्ही मोहनवाडी फूड स्टॉलवाले तसेच रिक्षा स्टँडवाले आम्ही ताईंना विनंती केली व त्या विनंतीला मान देऊन ताईने आज त्वरित लगेच त्या झाडाची ज्या फांद्या आहेत व ते झाड जे पडायला आलं होतं ते त्वरित त्यांनी येऊन स्वतः इथे पाहणी करून झाडाचे फांद्या तोडून काम चालू केलेले। तरी मी मोहनवाडी फूड स्टॉल तसेच गगनगिरी रिक्षा स्टँड तसेच संपूर्ण ग्रामस्थांकडून आम्ही ताईचे मनपूर्वक धन्यवाद करतो आणि आभारी आहोत।